रोज सकाळी उठल्यावर चहा घेण्याआधी काही जण काय घेतात तर बीपीची गोळी. कारण डॉक्टरांनी सांगितलंय एक दिवस जरी चुकली तर प्रेशर वाढेल आणि मग सुरू होईल आयुष्यभराचा गोळ्यांचा प्रवास. उच्च रक्तदाब नाव शांत पण काम मात्र सायलेंट किलर सारखं. हळूहळू हृदयावर ताण, किडनीवर परिणाम, मेंदूवर धोका आणि आपल्याला काही कळत नाही एवढं घडून जातं. पण आता थांबा, कारण जगात एक असं संशोधन समोर आलंय जे म्हणतं रोज गोळी घेण्याची गरजच पडणार नाही, कारण वर्षातून फक्त 2 इंजेक्शन आणि बीपी ही कंट्रोल मध्ये. हे खरंच शक्य आहे का, की अजून एक मेडिकलचा गाजावाजा आहे? चला तर हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी शुभम रामोळे, तरुण भारत लाईव्हच्या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. रोजच्या धावपळीच्या जगात ब्लड प्रेशर हा सायलेंट किलर बनलाय. एकदा काही बीपीची गोळी सुरू झाली की ती शेवटच्या श्वासापर्यंत सुटत नाही असं म्हणतात. रोज गोळी घेणं हा अनेकांच्या जीवनात टेन्शन झालेला आहे. पण विचार करा, जर तुम्हाला रोज गोळी घ्यावीच लागली नाही तर काय होणार? असं एक संशोधन आता समोर आलेलं आहे. हे नेमकं संशोधन काय ते आपण जाणून घेणार आहोत. हल्ली ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब हा सर्वसाधारण आजार झालाय. अनेकांना तरुणपणातच दररोज बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. एखाद्या दिवशी जरी गोळी चुकली तर अनेकांना थेट दवाखानाच गाठावा लागतो. त्यामुळे बीपीची गोळी चुकवणं हे नवं टेन्शनचं कारण बनत चाललंय. भयानक अशा बीपीच्या प्रॉब्लेमवर एक रामबाण औषध सापडलं आहे. उच्च रक्तदाबाला नियंत्रित करण्यासाठी पारंपरिक दररोज गोळ्या घेण्याच्या उपचार पद्धतीच्या पलीकडे जाऊन वर्षातून केवळ 2 इंजेक्शन घेऊन हा आजारातून दिलासा मिळणार असा अजब दावा करण्यात आला आहे. द लॅन्सेट या आरोग्य विज्ञानावरील जगतविख्यात नियतकालिकात या विषयाचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. उच्च रक्तदाबाचं हे संशोधन प्रत्यक्षात आलं तर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत भारत देश हा अग्रेसर आहे, त्यामुळे त्यांना मोठा लाभ होऊ शकतो. नेमकी ही नवीन उपचार पद्धती काय आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. द न्यू ड्रग थेरपीज फॉर हायपरटेन्शन या नावाने हे संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. झेलेबीसिरान या औषधाचा या संशोधनात उल्लेख करण्यात आलेला आहे. हे औषध स्मॉल इंटरफिअरिंग आरएनए या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजेक्शन यकृतातील अँटिओटेन्सिनोजेन या घटकाचे उत्पादन रोखते. हेच अँटिओटेन्सिनोजेन रक्तदाब वाढण्यासाठी जबाबदार घटक असतो. प्राथमिक चाचणीनुसार त्वचेखाली दिलेले एक इंजेक्शन 6 महिने फायदेशीर ठरतं. एक इंजेक्शन हे पुढील 6 महिने रक्तदाब नियंत्रित करतं. म्हणजेच वर्षासाठी 2 इंजेक्शन हे देता येतात. हृदय आकुंचन पावताना येणारा दाब म्हणजे सिस्टोलिक बीपी साठी हे औषध गुणकारी आहे. केवळ झेबिलिसिरानच नाही तर इतर 2 औषधांवरही संशोधन सुरू आहे. यात झिल्टिवेमिकॅब, सिलेक्टिव्ह अल्डोस्टेरॉन मॉड्युलेटर्स औषधांवर सध्या संशोधन सुरू आहे. शरीरातील सोडियम, पोटॅशियम यांचं संतुलन राखून रक्तदाब नियंत्रणात आणण्याचं हे औषधं काम करत असतात. झेलेबीसिरान जे इंजेक्शन आहे हे 6 महिन्यातून एकदा घेणं फायद्याचं ठरू शकतं आणि ह्याच इंजेक्शनमुळे ज्यांना 3 किंवा 4 पेक्षा अधिक बीपीच्या गोळ्या लागतात त्यांना हे इंजेक्शन 6 महिन्यातून एक वेळा आपण जर दिलं तर त्यांचं ब्लड प्रेशर हे कंट्रोल होतं. ज्यांचा वरचा बीपी हा 140 ते 160 आहे आणि खालचा बीपी 100 असतो त्यांच्यासाठी हे इंजेक्शन अधिकच फायदेशीर ठरू शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बीपीच्या आजारावरील हे सर्व औषध सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहेत. त्याला व्यापक मंजुरी मिळालेली नाही, मात्र उच्च रक्तदाबाच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अचूक उपचार पद्धतीकडे जाणारा हा महत्वाचा टप्पा मानला जातोय. रक्तदाब व्यवस्थापनात अधिक लक्ष वेधून प्रगती युगाची ही सुरुवात ठरू शकते. भारत हा सध्या रक्तदाबाची राजधानी होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारतातील रक्तदाबाची सध्याची परिस्थिती काय आहे त्यावरही आपण एक नजर टाकणार आहोत. जागतिक उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत भारताचा वाटा हा 17.6% एवढा आहे. उच्च रक्तदाब नियंत्रण हे भारतातील आरोग्य व्यवस्थेवरील सर्वात मोठं आव्हान आहे. भारत देशातील सुमारे 29.8% प्रौढ व्यक्ती हे उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. शहरी भागात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून 33.8 पर्यंत हे प्रमाण गेलेलं आहे. उच्च रक्तदाबामुळे पुढील टप्प्यात हृदयरोगाचा धोका हा वाढू शकतो. भारतात दरवर्षी सुमारे 16 लाख लोकांचा मृत्यू हा हृदय विकारामुळे होतो. देशात सध्या अंदाजे 31.50 कोटी रुग्ण उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. रक्तदाब नियंत्रणासाठी भारतात दरवर्षी सुमारे 8,700 कोटींच्या औषधांची विक्री होते.
भारतातील ही रक्तदाबाची वाढती रुग्णसंख्या आणि औषधावरील भरमसाठ खर्चाचं आकडे जर पाहिले तर ही नवीन औषधं भारतासाठी संजीवनी ठरू शकतात. फक्त या औषधांच्या संशोधनाला प्रत्यक्षात येण्यासाठी काही चाचण्या आहेत, काही बाजाराची गणितं आहेत, ते पाहावी लागणार आहेत. एकंदरीत गोळ्यांच्या डब्यांवर चालणारं आयुष्य खरंच बदलू शकतं का? झिलेबी सिरान सारख्या इंजेक्शन जर अंतिम चाचण्यांमध्ये यशस्वी झालं तर उच्च रक्तदाबाच्या उपचारात अक्षरशः गेम चेंजर ते ठरू शकतं. पण लक्षात ठेवा, हे अजून संशोधनाच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आजच गोळ्या बंद करून इंजेक्शनची वाट बघायची नाही. तोपर्यंत डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी योग्य आहार, व्यायाम आणि ताण कमी ठेवणं हाच खरा रामबाण उपाय मानला जाऊ शकतो. मात्र एक गोष्ट नक्की, ते विज्ञान थांबत नाही आणि कदाचित पुढच्या काही वर्षात बीपीच्या गोळ्यांवर अवलंबून असलेलं जग खरोखरच बदललेलं असेल. आजच्या या एक्सप्लेनर विशेष भागात इथेच थांबतो आणि अशा एका नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या तरुण भारतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.